नमस्कार मित्रांनो, मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जी माहिती घेणार आहोत ती आहे अद्रक या वनस्पतीविषयी। अद्रक किंवा आलं याची माहिती आज आपण बघणार आहोत। तर ही वनस्पती आपण दररोज खाण्यामध्ये वापरतो, सहसा याचा चहामध्ये भरपूर वापर केला जातो आणि औषधामध्ये सुद्धा याचा भरपूर वापर केला जातो। तर आज आपण हे आल्याचे शेती आहे, या शेतीमध्ये आज उभं आहोत। इथं आल्याचं पीक आहे। तर इथं बघत असाल हे आलं किंवा अद्रक जे म्हणतात, तर ती वनस्पती आहे इथं। आणि याच्या पानांची ठेवण वेळूचं जसं पान असतं त्या प्रकारे याची ठेवण आहे। याची पानं दोन्ही साईडला असे असतात आणि जे अद्रक असते ते याच्या बुडाला लागते। बटाटे वगैरे जसे लागतात तसं हे जमिनीच्या खाली असणारं म्हणजे याचं खोड जे असतं याला आलं किंवा अद्रक म्हणतात। तर हे खाली पीक असते याच्या इथं जमिनीत। तर साधारण हे वर्षभरात येणारं पीक आहे आणि याला जमीन जी लागते साधारण भुसभुशीत जमीन लागते। आणि हे जर आलं किंवा अद्रक जे म्हणतो ते जर वाळवून तयार केलं त्याला सुंठ असं म्हणतात। आणि याचा आज आपण औषधी उपयोग सुद्धा बघणार आहोत। याचा औषधी उपयोग म्हणजे जर लहान मुलांना जर अतिसार लागला असेल, अतिसार किंवा हा गोण म्हणतात, ती जर लागलेली असेल तर त्यावेळेस काय करायचं, हे अद्रक असतं ते अद्रकचा रस काढायचा आणि त्याची बेंबी असते त्या बेंबीच्या भोवताली थोडासा लावून घ्यायचा। तर तो अतिसार जो असतो तो कमी होतो। असा याचा एक खूप चांगला उपयोग आहे। एखाद्या व्यक्तीला वाईचा झटका किंवा मूर्छा आली असेल तर त्यावेळेस काय करायचं, ही सुंठ जी असते ते सुंठ पाण्यामध्ये उघळायची आणि त्या ज्या व्यक्तीला मूर्छा आलेली आहे त्या व्यक्तीच्या नाकाजवळ न्यायची आणि त्याला हुंगायचं। जर त्याच्यामुळं जो बेशुद्ध पडलेला व्यक्ती असतो तो खूप लवकर शुद्धीवर येतो। हा सुद्धा एक याचा चांगला उपयोग आहे। आणखीन जर एखाद्याला पोटात गॅस झालेला असेल, वायू झालेला असेल तर त्यावेळेस काय करायचं, या अद्रकचा रस साधारण 1 चमचा, मध 1 चमचा आणि काळं मीठ हे तिन्ही एकत्र जर केलं आणि ते जर पिलं तर त्यापासून जो पोटाचा जो होणारा त्रास असतो, पोटात गॅस वायू जो असतो तो लवकर नाहीसा होतो आणि त्यापासून लवकर सुटका होते। अद्रकचे औषधी उपयोग बरेच आहेत, जसे की मूर्छा किंवा वायूचा झटका येतो त्यावर, अजीर्णावर, आमवातावर, पोटचुळावर, संग्रहणी, आव, प्लीहा, आमवाताधिकावर, श्वासरोगावर, अतिसारावर, खोकल्यावर, आम्लपित्त, श्वेतपदरावर, अर्धशिशी, कफ रोगावर, डोळ्यात पांढरे जे फुलं पडतात त्यावर, पित्तविकार, बहुमूत्र रोग, आमवातावर, अरुची, दंतुशिळावर यासारख्या अनेक आजारामध्ये याचा औषधी उपयोग म्हणून केला जातो। ज्या व्यक्तींना दातदुखी आहे बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, अचानक दात हे खूप दुखतात, त्यावेळेस या आल्याचा खूप चांगला औषधी म्हणून उपयोग होतो। या आल्यापासून जी सुंठ तयार होते ते सुंठ 1 भाग घ्यायची, म्हणजे उदाहरणार्थ 1 चमचा सुंठ घ्यायची आणि तुरटी 2 भाग म्हणजे 2 चमचे तुरटी घ्यायची आणि तिचं पावडर करायची दोन्हीची आणि या दोन्हीचं मिश्रण करून दिवसातून ते 2-3 वेळेस असं दाताला लावायचं किंवा त्यानं दात घासायचे। तर जे दातदुखी असते तर ही याच्यामध्ये खूप आराम मिळतो, असा याचा औषधी उपयोग आहे। अजीर्ण होतं बऱ्याच वेळेस, आपण खाल्ल्यानंतर आपलं अन्न पचत नाही, त्यावेळेस सुंठ व जवखार यांचे चूर्ण तुपात किंवा साधारण कोमट पाण्यात द्यायचं आहे, त्यामुळे याचा आपल्याला चांगला फायदा होतो। याचा कफ रोगामध्ये खूप चांगला उपयोग होतो। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सुंठ व त्याच्यात चौपट खडीसाखर हे घालून त्याचा एक काढा करायचा आहे
दोन्हीचं मिश्रण करायचं, किंवा आल्याच्या रसात दुप्पट खडीसाखर किंवा खडीसाखर नसल्यास गूळ हे घालून याचं चाटण द्यायचं आहे. याने सर्दीच्या योगाने जे ढेकर येतात त्या बंद होतात. तसेच आल्याचा रस, मध आणि साखर हे एकत्र करून जरी घेतलं तर याने सुद्धा जो कफाचा त्रास होतो तो होत नाही. याचा आणखीन औषधी उपयोग म्हणजे डोळ्यामध्ये जे पांढरे फुलं पडतात तर हे सुंठीचं चूर्ण गाईच्या दुधात जर उघळून दिलं तर याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला उपयोग होताना दिसून येतो. किंवा ज्या व्यक्तीला उलट्या होत असतील, ओकारी होत असेल तर त्यावेळेस आल्याचा आणि कांद्याचा रस हे एक तोळा मिश्रण करून द्यायचं. त्यामुळं जे आपल्याला ओकारी होत असते ती याच्यामुळे बंद होते. तसेच याचा आणखीन औषध उपयोग म्हणजे बहुमूत्र रोगावर. बहुमूत्र रोग म्हणजे वारंवार लघवीला जावेसे वाटणे. यामध्ये काय करायचं, आल्याचा रस आणि खडीसाखर घालून दररोज सकाळ संध्याकाळ असं 2 वेळेस घ्यायचं आहे. यामुळे बहुमूत्र रोग हा नीट होतो. बऱ्याच वेळेस आजारपणामध्ये आपल्या तोंडाला चव येत नाही, म्हणजे त्याला अरुची म्हणतात. तर त्यावेळेस हे आले आणि सैंधव मीठ हे दोन्ही एकत्र मिश्रण जर करून घेतलं आणि थोडंसं चाटण घेतलं तर याच्यामुळे आपल्याला भूक लागते. असे याचे भरपूर औषधी उपयोग आहेत. एखाद्या व्यक्तीला मूळव्याधीचा असा बराच त्रास असतो, तर त्या मूळव्याधीच्या त्रासामध्ये हे जे आलं असतं वाळवलेलं, तर त्यापासून जे सुंठ तयार होतं ते सुंठ साधारण 1-2 चिमट आणि अर्धा कप ताक हे साधारण 1 महिना असं दररोज जर घेतलं तर मूळव्याधीचा जो त्रास असतो तो हमखास नाहीसा होतो. आणि ताकामुळे जी मूळव्याध जाते तर ती परत उद्भवत नाही, असा एक याचा चमत्कारी उपयोग आहे. आपण जेवण केल्या वेळेस बऱ्याच वेळेस अन्न पचत नाही, तर ते अजीर्ण होतं असं म्हणतात त्याला, अजीर्ण होणे. अजीर्ण होणे या आजारामध्ये थोडीशी सुंठ आणि थोडंसं तूप हे एकत्र करायचं साधारण 1 चमचाभर आणि ते घ्यायचं आहे. तर यामध्ये जो अजीर्ण जो त्रास होतो, अन्न पचत नाही किंवा जिरत नाही, तर असं केल्यामुळं ते लवकर जिरतं आणि हा त्रास दूर होतो. जर एखाद्या व्यक्तीला खोकला लागलेला असेल तर त्यावेळेस काय करायचे, अद्रकचा रस साधारण अर्धा चमचा, लिंबू रस अर्धा चमचा, मध साधारण 1 चमचा, हे तिन्ही एकत्र करून जे पिंपळी असते ते पिंपळी त्यामध्ये साधारण 2 किंवा 3 पिंपळ्या टाकायच्या बारीक मिश्रण करून, आणि या सर्वांचं मिश्रण करून हे खायचं आहे. तर दिवसातून 2 किंवा 3 वेळेस जर असं घेतलं तर जो आपल्याला खोकल्याचा त्रास असतो हा खूप लवकर नाहीसा होतो. हा एक खूप चांगला याचा औषधी उपयोग आहे.